जय हिंद सर्वांना. आज आपल्याकडे SSC GDची 2021ची प्रश्नपत्रिका आहे. तर आज आपण ती सॉल्व करणार आहोत. यामध्ये 20 क्वेश्चन असणार आहेत GKचे. आज आपण 20 क्वेश्चन सॉल्व करणार आहे GKचे. तर प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असतात. ठीक आहे. तुम्ही इथं आपण एका मुलाची घेतलेली आहे. तर आता आपण याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे तुम्हाला हे रिपीट होऊ शकतात आणि याच्या आधारावर विचारल्या जाऊ शकतात प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे आपला, 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचा आन्सर असणार आहे ज्योतिबा फुले यांनी केली. कधी केली? तर 1873 मध्ये यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ही कशासाठी केली? या सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी केली? तर याचा उद्देश होता समानता, प्रत्येक धर्मात समानता येण्यासाठी यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतर तुम्हाला प्रश्न असा पण येऊ शकते की भारतात सर्वात पहिले शाळा कोणी सुरू केली? तर त्याचा आन्सर सुद्धा आहे. त्याचा आन्सर आहे ज्योतिबा फुले. 1848. मी इथं लिहून देतो, तुम्ही नोट डाऊन करत घेत चला, कारण सर्व काही मी लिहू शकत नाही. माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. 1848 साली पुण्यात, कुठं केली? पुण्यात भिडे जो वाडा आहे यांच्या वाड्यामध्ये केली. भिडेवाडा यांच्या वाड्यामध्ये त्यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली, जी की भारतात पहिली शाळा सुरू करण्याचा जे श्रेय आहे ते ज्योतिबा फुले यांना जाते. ठीक आहे. त्यानंतर परत एक प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की 1873 मध्ये ज्योतिबा यांनी गुलामगिरी कोणत्या भाषेत लिहिली? इथं मी ते लिहून देतो. 1873 मध्ये त्यांनी गुलामगिरी कोणत्या भाषेत लिहिली? तर त्याचा आन्सर काय असणार आहे? तुम्हाला हे प्रश्न येऊ शकते. त्याचा आन्सर असणार आहे मराठीत. कशात लिहिली त्यांनी गुलामगिरी? मराठीत लिहिली. त्यानंतर परत त्याच्या रिलेटेड ज्योतिबा फुले यांच्या रिलेटेड तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकते की महात्मा ही पदवी त्यांना कोणी दिली? तर त्यांना महात्मा ही पदवी कोणी दिली माहिती का? इथं लिहितोय मी, विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर. ओके, तुम्ही नोट डाऊन करत चला. आणि सगळं काही आपण लिहू शकत नाही कारण त्या व्हिडिओ लंबा होऊ शकते. त्यामुळं तर क्वेश्चन असा येऊ शकत होता की महात्मा ही पदवी कोणी लिहिली? महात्मा ज्योतिबा फुलेंना कोणी दिली? तर त्याचा आन्सर असणार आहे विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी महात्मा ही ज्योतिबांना पदवी दिली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊ. क्वेश्चन 2 असा आहे की देवप्रयाग में भागीरथी डॅश डॅश से मिलती है. त्याचा आन्सर असणार आहे अलकनंदा. आता याच्या मागचं थोडंसं अल्टरनेट माहिती सांगतो. अलकनंदा ही भारताच्या इथं लिहितोच मी, उत्तराखंड आहे ना, उत्तराखंड राज्यात ही अलकनंदा नदी आहे. त्यानंतर राज्यामधील नदी आहे आणि गंगेच्या 2 मूळ नद्यापैकी एक आहे. तर 2 मूळ नद्या कोणत्या आहेत माहिती आहे का? भागीरथी आणि अलकनंदा ही गंगा नदीच्या 2 मूळ नद्या आहेत. ह्या कुठं मिळतात एकमेकाला? देवप्रयाग या ठिकाणी मिळतात. कुठं मिळतात? देवप्रयाग या ठिकाणी. आता मी इमेज वगैरे टाकल्या असत्या, पण थोडासा टाइम भेटला नाही इमेज वगैरे टाकायला. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी कोणची आन्सर की घेऊ त्यामध्ये आपण नक्की इमेज टाकू. एवढं लक्षात ठेवा की गंगा नदीच्या 2 मूळ नद्यापैकी भागीरथी एक नदी आहे आणि अलकनंदा यांचा म्हणजे यांचा मिलन कधी होते? देवप्रयाग इथे यांचा मिलन होते. कुठं आहे? प्रयाग उत्तराखंड राज्यात आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 कडे जाऊ. 3 असा आहे, भारत के अंतर्देशीय जलमार्ग का जो देखभाल है कौन करता है? तर यांचा भारताच्या अंतर्देशीय जलमार्गाचा जो देखभाल आहे ती कोण करते माहिती आहे का? ती करते भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण. ही त्यांची एक म्हणजे शाखा आहे, ती याचं देखभाल करते. तर या तुम्हाला आता प्रश्न असा विचारू शकतात की भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण का मुख्यालय कहाँ पे? असा प्रश्न विचारू शकतात. तर याचं मुख्यालय कुठे माहिती आहे का? मी मुख्यालय लिहित नाही. मुख्यालय याचं मी इथं सगळं नोट लिहितोय, तुम्ही नोट डाऊन करा. तर कोलकातामध्ये याचं
मुख्यालय. आता याचा अधिनियम जर का विचारला तर भारतीय अंतर्देशीय जलमार्गाचा प्राधिकरणाचा अधिनियम जर का विचारला तर इथं लिहिसाल तुम्ही 1985, बरोबर. इथं 1985 लिहिसाल अधिनियम जर का विचारला तर. आणि याचा शॉर्ट फॉर्म जर का सांगायचा असेल तर शॉर्ट फॉर्म इथं लिहितो मी शॉर्ट फॉर्म IWAI. याचा फुल फॉर्म नोट डाऊन करा, मी सांगतो. याचा फुल फॉर्म आहे इनलँड वॉटरवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ओके. तर क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊ. प्रश्न 4 असा आहे की अर्थशास्त्र किसके द्वारा लिखा गया था. तर त्याचा आन्सर असा असणार आहे कौटिल्य. आता तुम्हाला इथं तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होसाल आणि गव्हर्नमेंटने तुम्हाला इथं कन्फ्यूज केलेलं आहे. अर्थशास्त्र किसके द्वारा लिखा गया था, तर इथं लिहिलं काय त्यांनी कौटिल्य. म्हणजे आता तुम्ही थोडासा अभ्यास केला जरी असेल तरी तुम्ही इथं कन्फ्यूज होता. कौटिल्य म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला सांगू का. त्याचा आन्सर असणार आहे सरळ आणि सोप्या भाषेत चाणक्य. थांबा, इथं क्लिअरली लिहितो मी. चाणक्य असणार आहे त्याचा आन्सर. चाणक्य त्याचा आन्सर असणार चाणक्य. आणि जे यांनी असा उच्चार केला ना कौटिल्य, तर कौटिल्याचा अर्थ मी तुम्हाला इथं लिहितोय. कौटिल्यचा अर्थ असते महान किंवा विद्वान किंवा तेजस्वी. तेजस्वी असते, हां, तेजस्वी. आणि हे चाणक्यला म्हणलं जाते, म्हणून त्यांनी चाणक्यचा एक उपमा नाव म्हणतात त्याला, ती इथं वापरल्या गेलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं गव्हर्नमेंटने थोडंसं कन्फ्यूज केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ. किस खेल का मैदान अंडाकार में होता है जिसके बीच में एक आयताकार क्षेत्र होता है. आता ह्यो प्रश्न तुम्हाला क्रिकेटवर विचारला गेला. आयताकार क्षेत्र, आता ह्यो प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकता. याचा काही विषय नाही की हे असं ग्राउंड कशाचं असते, तर असं ग्राउंड क्रिकेटचं असते. ओके. आता क्रिकेटवर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, तो कोणता माहिती आहे का. तो असणार आहे खिलाडी. तुम्हाला विचारलं जाईल त्याच्यात की जे प्लेयर असतात हे किती असतात. क्रिकेटमध्ये किती प्लेयर असतात. 11. तुमचा आन्सर काय असणार आहे, 11 असणार आहेत. क्रिकेटमध्ये जे खेळाडू येतं हे 11 असतात, बरोबर. असा प्रश्न येते. आणि मागच्या 2023च्या प्रश्नपत्रिकेत आपण बघितला की हा प्रश्न आलेला, क्रिकेट में कितने खिलाडी होते, तर किती, 11. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघू आपण. भारत के संविधान में निम्नलिखित में से कौन सा अनुच्छेद कुछ दशाओं, गिरफ्तारी और निरोध से संरक्षण प्रदान करता है, तर तेव्हा असणार आहे अनुच्छेद 22. आता अनुच्छेद 22 काय काय सांगते मी तुम्हाला इथं लिहून देतो. पहिलं तर अनुच्छेद 22 काय काय सांगते इथं लिहितो मी, नोट डाऊन करसाला. शोषणा विरुद्ध अधिकार. इथं थोडंसं डॅश डॅश करून टाकसाल. अधिकार येते समोर, हा, अधिकार. त्यानंतर आहे शिक्षण अधिकार. त्यानंतर आहे अटकेचा अधिकार. अटक बिटक जर का झाली असेल तुम्हाला, तुमच्या सोबत गैरव्यवहार जर का करत असेल तर त्याचा बी अधिकार तुम्हाला अनुच्छेद 22 देते. आणि शेवटचा काय माहिती आहे का, उपाय व योजना. या सर्वांचा अधिकार तुम्हाला अनुच्छेद 22 देते. आता हे तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या वहीत, कारण तर हे विचारले जाऊ शकते. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन आपला असा है कि राजस्थान के विवाहित महिला द्वारा मनाया जाने वाला गणगौर वार्षिक त्यौहार जो कि हिंदू महिन्यात येते, तर त्यात तो कोणता आहे, चैत्र. आता राजस्थानवर तुम्हाला दुसरा प्रश्न असा येणार की राजस्थानमध्ये सगळ्यात लोकप्रिय नृत्य कोणचं आहे, तर कोणचं आहे माहिती आहे का, घुमर. याचा आन्सर काय असणार, घुमर. कोणचं आहे, लोकनृत्य. लोकनृत्य. ओके. हे पण तुम्ही नोट डाऊन करा. आणि आता तुम्हाला याच्यावरून शासनाचा माइंडसेट कळते की काय काय विचारत चालले. तुम्हाला नृत्य विचारलं चालले, तसं लास्टमध्ये मी सांगणारच काय काय तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता 2020ची जी ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक झाली त्याच्यात कोणत्या देशानं सुवर्ण पदक जिंकलं, तर त्याचा आन्सर असणार आहे चीन. 2020चे ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक कोण जिंकली, तर चीननं जिंकली. ओके. याचा आन्सर असणार आहे चीन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निम्नलिखित में से कौन सा
अप्रत्यक्ष कर उदाहरण आहे. तर अप्रत्यक्षचं उदाहरण काय, अप्रत्यक्ष करचं उदाहरण काय, तर त्याचा आन्सर असणार आहे GST. GST. आता मी तुमची टोटल प्रिपरेशन म्हणजे याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे, कारण तर आपण ही एक आन्सर की घेत आहोत. आपण त्याच्यावर टॉपिक वाईज शिकू थोडंसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. GST. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 असा आहे की हा क्वेश्चन आपण नेक्स्ट घेऊ, कारण तर याच्यावर थोडंसं तुम्हाला समजावं लागेल. ठीक आहे, म्हणजे थोडंसं अल्टरनेट माहिती द्यावं लागेल, आणि ती माहिती आपल्याकडं अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळं चुकीची माहिती तुमच्याकडं जाणं बरोबर नसते. क्वेश्चन नंबर 11 असा आहे की यदि 4 मजदूरों की ज़रूरत हो और 7 काम कर रहे हो, म्हणजे 4ची गरज आहे आणि 7 काम कर रहे, म्हणजे 7 काम करायला लागले, तर त्या मजुरांची जी पीडित बेरोजगारी आहे याला काय म्हटलं जाईल, तर त्याचा आन्सर असणार आहे प्रच्छन्न बेरोजगारी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 असा आहे की हा क्वेश्चन मी नेक्स्ट टाइम घेऊ आपण थोडंसं, कारण तर त्याची आपल्याकडे अल्टरनेट माहिती उपलब्ध नाही, आणि अल्टरनेट माहिती असल्याशिवाय ते क्वेश्चन रीड करून फायदा नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 13 असा आहे की CV चंद्रशेखर को डैश डैश में उनके योगदान के लिए पद्म भूषण से सम्मानित किया गया था, तर त्याचा आन्सर काय माहिती का, भारतनाट्यम. आता जे हे CV चंद्रशेखर आहेत, चंद्रशेखर आहेत, हे भारतनाट्यमचे एक मोठे कलाकार आहेत. कशाचे, भारतनाट्यमचे मोठे कलाकार आहेत. आता तुम्हाला मी इथं सांगायचं राहिलो की जर का प्रश्न असा आला तुम्हाला की भारतात सर्वात मोठं व सर्वात प्रसिद्ध कोणचं लोकनृत्य आहे, तर कोणचं लोकनृत्य आहे, तर ते आहे भारतनाट्यम. हे थोडंसं लक्षात ठेवा. हे क्वेश्चन मागच्या वेळेस आला होता की भारतात सगळ्यात लोकप्रिय नृत्य कोणचं आहे, तर ते आहे भारतनाट्यम. ओके, हा क्वेश्चन मागच्या वेळेस आला होता, नोट डाऊन करून घेसाल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14 असा आहे की शारक लाल लिटमस पत्र को डॅश डॅश कर देता है, तर नीला काय करते, ते निळा करते, त्याला ब्ल्यू करते. शारक लाल रेडिमस पत्र त्याला आपलं ब्ल्यू करते. ओके, आता याची सुद्धा अल्टरनेट माहिती, एक्सपेरिमेंट आहे, आपल्याला याची सुद्धा अल्टरनेट माहिती माहीत नाही. निम्न में से क्या औद्योगिक विकास की हानी हो रही है, तर काय करायली माहिती आहे का, औद्योगिकमुळे आपल्या प्रदूषणची हानी व्हायला लागली. प्रदूषण म्हणजे हे व्हायला लागलं, पूर्ण खराब व्हायला प्रदूषण. कशामुळं, आपले जे विकास चालू आहेत ना, याचे फॅक्टरी वगैरे, यांच्यामुळं हवा दूषित होत आहे. क्वेश्चन नंबर 14 असा आहे, 16 असा आहे, निम्नलिखित में से राजनेताओं में से कौन चुनाव 2022 में भारत के राष्ट्रपती बने, तर त्याचा आन्सर आहे द्रौपदी मुर्मू. काय, द्रौपदी मुर्मू. आता ही 2022 तर राष्ट्रपती झाली, 2022 राष्ट्रपती झाली. आता जर का असं विचारलं की 2022 झालेली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही कितवी राष्ट्रपती आहे, तर त्याचा आन्सर असणार आहे तुमचं 15वी. कितवी, 15वी राष्ट्रपती असणार आहे. हे पण नोट डाऊन करा, आणि थोडंसं याच्याशी अशा नोट्स काढत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. 15वी राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू. दुसरा क्वेश्चन असा येऊ शकते की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे, तर सगळ्यांना ते माहिती पाहिजे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. ठीक आहे, हे जर का माहिती नसेल तर नोट डाऊन करत घेसाल तुमच्या नोटबुकमध्ये. क्वेश्चन नंबर 17, कैबिनेट और राज्यपाल के बीच संपर्क एवं एक मात्रा कडी है, तर ती असते मुख्यमंत्री. कॅबिनेट आणि राज्यपालच्या मधात जी संपर्क एकमात्र कडी जी असते ती असते मुख्यमंत्री. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18, 30 अप्रैल 2022 की चीफ ऑफ आर्मी स्टाफ का पदभार किसने संभाला, तर ते संभाळला होता आपल्या मनोज पांडे यांनी. 30 एप्रिल 2022ची जी आर्मीची आपली स्टाफ पदभार आहे ती सांभाळली होती मनोज पांडे यांनी. हे थोडंसं नोट डाऊन करा, हा क्वेश्चन रिपीट होऊ शकते, कारण तुम्ही भरतीच त्यांची देता, आर्मीचीच भरती, CRPF, CISF, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, हे सगळं त्यामध्येच येते. हे क्वेश्चन रिपीट होतात, आणि आपल्याकडे तर आन्सर की ओरिजिनल आन्सर की आहे, त्याचा काही प्रश्नच नाही. हे प्रश्न एखादा तरी रिपीट होऊ शकते, आपल्या एवढ्या मोठ्या 20 क्वेश्चनातून एखादा क्वेश्चन रिपीट होऊ शकते, जसा असेल तसंच रिपीट होऊ शकते. त्यानंतर 19 क्वेश्चन नंबर 19 असा आहे, नवंबर 2022 तक
की स्थिति के अनुसार भारत में राष्ट्रीय चुनाव और प्रसारण और युवा कार्यक्रम खेल मंत्री कोण आहे? तर खेळ मंत्री जे 2022चे खेळ मंत्री कोण आहे? अनुराग सिंग ठाकूर. कोण आहे? अनुराग सिंग ठाकूर हे आपले खेळ मंत्री आहेत. तर लास्ट क्वेश्चन आपला असा आहे की काय अलरमेल वल्ली निम्नलिखित में से किस शास्त्रीय नृत्य की प्रतिपादक है? तर ती आहे भारतनाट्यमची. आणि भारतनाट्यमबद्दल मी तुम्हाला सांगितलं की भारतातला सगळ्यात आवडता जो डान्स आहे तो आहे भारतनाट्यम. भारतात सगळ्यात फेमस आहे तो. कोणचा आहे? भारतनाट्यम. हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि प्रत्येक राज्याचे जे नृत्य आहेत ते तुमच्या थोडंसं लक्षात ठेवा. तुमच्या जवळचे जसे फेमस घुमर बिमर जे झाले, महाराष्ट्राची लावणी, तमाशा, हे जे फेमस आहेत हे टोटली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर की कोणाचा संबंध कशाशी आहे हे पण लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट याच्यावर येते आपल्या समाजसुधारकावर दोन प्रश्न तर हमखास असतात की आर्य समाजाची स्थापना कोणी केली व सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. हे असते. आर्य समाजाची स्थापना कोणी केली. आता हे पण प्रश्न आला 2023च्या GDच्या ह्याच्यात पेपरमध्ये. तर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद स्वामी यांनी केली. आपलं मागच्या लेक्चरमध्ये बघितलं नसेल तर बघून घ्या, त्याच्यात आपण टोटली माहिती दिलेली आहे. आणि मराठी मुलं तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करतो आपण, तर त्याच्यामुळे तुम्ही जे तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील ते कमेंटमध्ये सांगा. आपण ते रिपेअर करण्याचा म्हणजे प्रयत्न करू की आपल्याला ॲडव्हान्स कसं चालता येईल अजून. ठीक आहे. आणि तुम्हाला जर का GD व SSC GDबद्दल आणखी माहिती असं पाहिजे असेल तर मी खाली टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथं मेसेज करा. तुम्हाला SSC GDच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी ॲड करेल. जे इंटरेस्टेड असतील त्यांनी कमेंट करसाल, नाहीतर डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज टाकसाल. ठीक आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना जय हिंद.